नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, VJC स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. आज एक वेगळं लेक्चर आपण पाहतोय. जागतिक चलन म्हणून डॉलर स्वीकारून 81 वर्ष पूर्ण झालेली आहेत 22 जुलै 2025ला. तर या अनुषंगाने एक वेगळं लेक्चर आहे. त्याच्या अगोदर ब्रिक्स समिटबद्दल मी एक लेक्चर घेतलं होतं. ते जर का तुम्ही लेक्चर पाहिलं नसेल तर न विसरता पहा. त्या लेक्चरमध्ये मी ब्रिक्स पे या एका नव्या चलनाबद्दल बोललेलो होतो किंवा एका नव्या सिस्टीमबद्दल बोललेलो होतो की हे जे ब्रिक्सचे जे 11 देश सदस्य आहेत, बरोबर, तर त्या ब्रिक्सच्या 11 देश सदस्यांना ब्रिक्स पे नावाचं एक प्लॅटफॉर्म किंवा एक चलन व्यवस्था आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर याला अनुसरून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ह्या ब्रिक्स देशांना एक तंबी दिली आहे. जर का तुम्ही एक होऊन डॉलरच्या नादाला लागला तर बघा, कारण या ट्रम्प यांना माहीत आहे हा जो आपण टेरिफ नावाचा जो खेळ खेळायला लागलो ना, तर हा तात्पुरता विषय आहे. आणि जर का या 11 ब्रिक्स सदस्य देशांनी ब्रिक्स चलन आणलं किंवा ते आलं तर तो विषय जो आहे तर तो गंभीर मामला अमेरिकेसाठी होऊ शकतो. कारण ज्यावेळेस जागतिक लेवलला आपण व्यापार उद्यमाचे व्यवहार करतो तर ते सगळे जे व्यवहार आहेत तर ते डॉलर या चलनात होतात. आपण त्याच्याकडे जाणार आहोत की कधी हे जागतिक चलन झालं, अमेरिकेचं असणारं चलन. मग ब्रिक्स देशांना असं वाटलं, म्हणजे तुम्हाला माहितीच असेल की हे ब्रिक्सचे जे 11 देश आहेत तर या 11 देशांचं मत जे आहे तर ही व्यवस्था जी आहे, जागतिक व्यवस्था जी आहे तर ती द्विध्रुवीय किंवा एकध्रुवीय न राहता बहुध्रुवीय व्हावी, मल्टीपोलार व्हावी, असं ब्रिक्स सदस्य राष्ट्रांचं मत आहे. आणि त्या अनुषंगानं ब्रिक्स कामही करते. नुकतीच 17वी जी ब्रिक्स परिषद आहे तर ती ब्राझीलमध्ये रिओ दी जेनेरो इथं पार पडलेली आहे आणि याचं अध्यक्षपद ब्राझीलकडे होतं. 18वी परिषद आहे 2026ची, तर ती भारतात पार पडणार आहे. म्हणजे 2026च्या 18व्या ब्रिक्स परिषदेचं अध्यक्षपद जे आहे तर ते भारतात आहे. ओके. आणि याच परिषदेमध्ये किंवा यालाच जो डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केला होता की डॉलरच्या नादाला लागू नका, ओके, नाद करती काय, तर त्याला विरोध म्हणून किंवा त्याला काउंटर म्हणून ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जे आहेत लुला डी सिल्वा यांनी प्रत्युत्तर दिले आणि ते म्हणतात की ट्रम्प यांची निवड अमेरिकेच्या नेतेपदी झाली आहे, जगाचे अधिपती म्हणून नाही. परंतु जगाचं दुर्दैव एक आहे की 81 वर्षापूर्वी डॉलरची निवड मात्र जगाच्या अर्थकारणाचा अधिपती म्हणून झालेली आहे. आणि ह्या अधिपतीने म्हणजे डॉलर नावाच्या अधिपतीने आजपर्यंत जगामध्ये काय काय केलेलं आहे हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे. त्या अनुषंगानं ब्रिक्स देशांची वेगळी स्ट्रॅटजी किंवा वेगळ्या चलनाच्या निर्मितीकडे उचललेली पावलं आणि डॉलरला काउंटर म्हणून जर का एखादं चलन येत असेल तर मग डॉलरची काय अवस्था होईल हा विचार करणं आत्ता सध्या जागतिक व्यवस्थेतला इव्हन अमेरिकेच्या दृष्टीने एक डोकेडोकी ठरते. कारण अमेरिका जगातल्या वेगवेगळ्या देशांवरती, बघा चीनवरती सुद्धा त्याने टेरिफ लादलेला आहे आणि चीन ब्रिक्सचा सदस्य आहे. उद्या भारतावरती सुद्धा लादणार आहे. ब्रिक्सचे जेवढे सदस्य देश आहेत तर त्या सर्व सदस्य देशांवरती ही टेरिफ लावली जाणार आहे. आणि जेणेकरून जर का यांनी अशी टेरिफ लावली आणि उद्या चालून जर का ब्रिक्सने त्यांची एक चलन व्यवस्था किंवा ब्रिक्स चलन निर्माण केलं तर मात्र डॉलरची अवस्था काय होईल हे पाहण्यासारखं राहणार आहे. जागतिक व्यवहाराचं चलन म्हणून अमेरिकी डॉलरला 22 जुलै 2025 रोजी 81 वर्ष होत आहेत. आणि गेल्या 8 दशकात जगाला जागतिक चलन म्हणून डॉलरची केलेली निवड किती चुकीची आहे हेच आपल्याला वारंवार पाहायला मिळते किंवा अमेरिका त्याच्यातून दाखवून देते असं आपण म्हणू शकतो. जर का आपण थोडंसं मागं गेलो तर अमेरिकन डॉलरला 240 वर्ष पूर्ण झालेली आहेत, म्हणजे अमेरिकेचं चलन म्हणून. 1785 साली, कधी 1785 साली अमेरिकन काँग्रेसने एक ठराव पास केला आणि अमेरिकी चलनाचं एकक म्हणून डॉलर असेल असा निर्णय घेण्यात आला आणि हे डॉलरचं चिन्ह आहे. म्हणजे अमेरिकेचं चलन आपलं जसं रुपया आहे तसं अमेरिकेचं चलन काय आहे, डॉलर आहे. आता अमेरिकन काँग्रेस म्हणजे काय, जशी भारताची संसद आहे, भारताच्या संसदेमध्ये राज्यसभा, लोकसभा आणि राष्ट्रपती येतात, तसंच अमेरिकेच्या संसदेमध्ये हाऊस ऑफ पीपल, हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह आणि सिनेट हे वरिष्ठ सभागृह आहे आणि हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह हे कनिष्ठ सभागृह आहे. तर अमेरिकेच्या काँग्रेसनं 1785 एक ठराव पारित केला आणि अमेरिकेत चलनाचं एकक म्हणून डॉलर हे स्वीकारलेलं आहे. मग पुढे एक ॲक्ट करण्यात आला
अमेरिकेचा कॉयनेज ॲक्ट, मिंट ॲक्ट 1792 कधी करण्यात आला? 1792मध्ये. आणि काय झालं किंवा काय केलं या ॲक्टने? हा ॲक्ट जो होता तर 1792मध्ये अंमलात येऊन डॉलरचं प्रत्यक्ष स्वरूप निश्चित झालं. म्हणजे डॉलरचं स्वरूप काय असेल किंवा त्याचं स्ट्रक्चर काय असेल तर हे 1792मध्ये अमेरिकेचा कॉयनेज ॲक्ट अंमलात आल्यानंतर ते सगळं स्वरूप जे आहे तर ते निश्चित झालेलं आहे. परंतु जगाचं जागतिक चलन म्हणून मात्र डॉलर 22 जुलै 1944 पासून अंमलात आला. बरोबर, येते का लक्षात? युनायटेड नेशन्स मॉनिटरी अँड फायनान्शियल कॉन्फरन्स ही एक परिषद आहे. ही परिषद 1944मध्ये, कधी? 1944मध्ये, म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या अगोदर म्हणजे 1 जुलै 1944 ते 22 जुलै 1944 पर्यंत अमेरिकेच्या न्यू हॅम्पशायर राज्यातील ब्रेटन वूड्स इथं भरली होती. आणि ब्रेटन वूड्स परिषद तुमच्या लक्षातच आहे, त्याच्याबद्दल आपण बऱ्याच वेळेला इकॉनॉमिक्सच्या अँगलने बोललेलो आहे. IR मध्ये सुद्धा आपण त्याच्याबद्दल बोललेलो आहे. बरोबर, तर ही ब्रेटन वूड्स परिषद जी आहे तर 1944मध्ये भरली होती. आणि या परिषदेच्या शेवटच्या दिवशी, म्हणजे कधी 22 जुलै 1944ला काय झालं? परिषदेच्या शेवटच्या दिवशी अमेरिकेचे एक स्ट्रॅटेजिस्ट आहेत, धुरीण आहेत, हॅरी डेक्स्टर व्हाईट यशस्वी झाले. आणि त्यांनी काय केलं? 22 जुलै 1944ला जगाचं अर्थकारण अमेरिकन डॉलरच्या दावणीला बांधलं. म्हणजेच काय झालं? 81 वर्षापूर्वी डॉलरची निवड जगाच्या अर्थकारणाचा अधिपती म्हणून झाली. आणि त्याचे जे परिणाम आहेत आजपर्यंत आपल्यावरती वाईटच होत असल्याचं दिसतं. इवन जगाच्या अर्थव्यवस्थांवरती किंवा जागतिक इकॉनॉमीवरती सुद्धा याचे जे परिणाम आहेत तर ते तुम्हाला वाईटच पद्धतीनं होत असल्याचं आपल्याला दिसून येत आहे. बरोबर, फ्रान्सचे एक राष्ट्राध्यक्ष होते, अर्थमंत्री होते, वॅलरी जिस्कर एस्टान हे त्यांचं नाव आहे. फ्रान्सचे अर्थमंत्री आहेत वॅलरी जिस्कर एस्टान. यांनी 1962 साली पहिल्यांदा डॉलरला जगाची रिझर्व्ह करन्सी म्हणून मिळालेली मान्यता ही अमेरिकेला अवाजवी विशेषाधिकार देणारे आहे असा शब्दप्रयोग केला. म्हणजे खऱ्या अर्थानं 1944 पासून ही सगळी व्यवस्था सुरू झाली, डॉलरचं अधिपती असणं किंवा डॉलरचं वर्चस्व निर्माण झालं. 1962 म्हणजे 1960च्या दशकापासूनच डॉलर विरोधी मतं जी आहेत तर ते तुम्हाला जागतिक व्यवस्थेमध्ये किंवा जगाच्या पॉलिटिकल प्लॅटफॉर्मवरती यायला सुरू झालेले आहेत. आणि फ्रान्सचे तत्कालीन अर्थमंत्री जे आहेत त्यांचं मी तुम्हाला नाव सांगतो अजून एकदा, वॅलरी जिस्कर एस्टान. हे काय म्हटले? ह्या डॉलरला किंवा अमेरिकेला आवाजावी विशेषाधिकार देणारी ही व्यवस्था आहे. बरोबर, आणि गेली 8 दशकं जे आहेत तर आपण ह्या डॉलरचे वाईटच परिणाम भोगत आहोत. जागतिक व्यापार संघटनेच्या वेबसाईटवरील स्टॅटिस्टिकल डॅशबोर्ड आपल्याला काही गोष्टी सांगतोय की जगातील सर्व देशांची 2024 मधील वस्तुमालाची एकूण निर्यात $24,431 बिलियन. त्यापैकी अमेरिकेची किती होती तर $2,065 बिलियन म्हणजे 8.45%. चीनची होती $3,576 आणि भारताची होती $442 बिलियन. म्हणजेच काय? जगातील सर्व देशांची 2024 मधील मालाची एकूण आयात होती $24,747 बिलियन आणि त्यापैकी अमेरिकेची होती $3,359 बिलियन म्हणजे 13.57%. येतं का लक्षात? अमेरिकी व्यापार प्रतिनिधी कार्यालयातील आकडेवारीनुसार 2024 मध्ये अमेरिकेची भारताला निर्यात किती होती? 41.8 बिलियन आणि भारताची अमेरिकेला निर्यात किती होती? 87.4 अमेरिकन डॉलर्स. म्हणजे अमेरिकेच्या दृष्टीनं आयात निर्यात व्यापारातील तूट होती 45.6 बिलियन. आणि काय? भारतासह अनेक देशांशी व्यापारात अमेरिका घाट्यात आहे. तरीही डॉलरची मस्ती कायम, कारण अमेरिकेला डॉलरच्या माध्यमातून मिळालेले अवाजवी विशेषाधिकार. म्हणजे तसं डॉलरचं युग संपत आलंय असं आपण म्हणू शकतो. कारण जागतिक राजकारणाचं झालेलं प्रादेशिकीकरण. म्हणजे काय? ब्रिक्ससारख्या काही संस्था संघटना आहेत, आशियानसारख्या काही संस्था संघटना आहेत, क्वाडसारख्या काही संस्था संघटना आहेत की ज्या, किंवा शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनसारख्या काही संस्था संघटना आहेत की ज्या अमेरिकेची जी जगाच्या राजकारणावरती किंवा राजकीय पटलावरती जी एकाधिकारशाही चाललेली आहे तर त्याला विरोध करणाऱ्या या संस्था संघटना आहेत. आणि या माध्यमातून
म्हणजे जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे की डोनाल्ड ट्रम्प यांनी ब्रिक्स देशांना सांगितलं की डॉलरच्या नादाला लागायचं नाही, कारण त्यांना एक भीती आहे की हे सगळे ब्रिक्स देश मिळून उद्या जर का यांनी ब्रिक्स चलन आणलं तर अमेरिकेच्या टेरिफ या खेळापेक्षा ब्रिक्स चलन अमेरिकेला जास्त धोकादायक असू शकतं. कारण हे ब्रिक्स देश आणि अमेरिकेचा आयात निर्यात किंवा व्यापार हा जो आहे तर हा किती पटीनं चांगला आहे हे काय आपल्याला सांगण्याची गरज नाही. त्याच्यामुळं अमेरिकेच्या डॉलरला काउंटर करण्यासाठी जर का उद्या ब्रिक्स चलन आलं, म्हणजे ब्रिक्स पेबद्दल आपण बोललो ती व्यवस्थेबद्दल सुद्धा 17व्या ब्रिक्समध्ये चर्चा झालेली, 17व्या ब्रिक्स समिटमध्ये चर्चा झालेली आहे. आणि बाय चान्स जर काही चलन आलं ब्रिक्स चलन तर अमेरिकेला याचा खूप मोठा धक्का बसू शकतो. तर याच्यातली महत्त्वाची गोष्ट काय होती की जागतिक डॉलर जे आहे तर ते जागतिक चलन म्हणून 22 जुलै 2025 रोजी त्याला 81 वर्ष पूर्ण होत आहेत. आणि हे जागतिक चलन ठरलंय कधी? 1944 साली पार पडलेल्या ब्रेटन वूड्स येथे भरलेल्या समिटमधून, ओके, कॉन्फरन्समधून. आलं लक्षात? तर त्याच्याबद्दल एक छोटीशी माहिती देणारा एक व्हिडिओ होता. लेक्चर कसं वाटलं नक्की मला सांगा. आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. शेजारची बेल आयकन दिली ती प्रेस करा, जेणेकरून नवीन लेक्चरच्या नोटिफिकेशन्स सर्वात पहिल्यांदा तुम्हाला येतील. तर तुर्तास आता आपण इथं थांबूया. थँक्यू सो मच. धन्यवाद मित्रांनो. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण भेटूयाच.